माणगावकरांना मी या निमित्ताने आवाहन करेल की जो कचरा आहे आपल्या परिसराची स्वच्छता, कारण तुमची स्वच्छता परिसर स्वच्छ असेल, आजूबाजूची स्वच्छता असेल तर आरोग्यसुद्धा चांगलं उत्तम राहतं. तर माणगावकरांनी आपला ओला कचरा, सुका कचरा हा वेगवेगळा करून तो टाकला पाहिजे. माणगावमध्ये महास्वच्छता अभियान. ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर श्री नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देशव्यापी महास्वच्छता अभियानाची भव्य सुरुवात. डॉक्टर अप्पा धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरात 1470 श्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग. तहसील, बाजारपेठ, महामार्ग, रुग्णालय, बस व रेल्वे स्थानक संपूर्ण शहर स्वच्छतेने उजळले. यावेळी 18 वाहनांद्वारे 28.28 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आली. स्वच्छता हीच सेवा असते. कृतीतून समाज प्रबोधन हेच धर्माधिकारी विचारांचे खरे दर्शन. हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनले पाहिजे. स्वच्छ परिसर म्हणजे आरोग्य, शिस्त आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांनी एकत्र येऊन जर अशीच सातत्यपूर्ण प्रयत्नांची शृंखला उभी केली तर स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र हे स्वप्न नक्कीच साकार होईल. जन्मशताब्दी वर्षी धर्माधिकारी विचारांचा हा जिवंत वारसा समाजाला योग्य दिशेने नेणारा ठरेल यात शंका नाही. समाज महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीच्या अनुषंगाने आज माणगाव शहरामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता सफाई मोहीम आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. मी सुद्धा या स्वच्छता आणि सफाई मोहिमेचा एक भाग मला होता आला, यासाठी मी खरंच भाग्यवान समजेल स्वतःला. जवळपास 1000पेक्षा जास्त सेवेकरी व प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत या लोकांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला होता. यामध्ये तहसील कार्यालयामध्ये आम्ही स्टार्ट केलं आणि नंतर पोलीस स्टेशनलासुद्धा काही मोठ्या प्रमाणात लोक येऊन आम्ही पोलीस स्टेशनचा पूर्ण एरिया साफसफाई केली. या सर्व सदस्यांनी माणगाव शहरातला संपूर्ण जो माणगाव शहर आहे हे या ठिकाणी आज स्वच्छ केलेलं आहे. एक अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम या ठिकाणी या प्रतिष्ठाने राबवला आणि फार मोठा संदेश याच्यामधनं त्यांनी आज समाजाला दिलेला आहे. खरं तर मी जेव्हा हा सर्व एका प्रतिष्ठानच्या एका हाकेवरती एवढ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय एकत्र येणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा म्हणजे खरं तर पोलीस स्टेशनलासुद्धा एक 40-50 लोकं आली होती. तासभर आम्ही सगळा एरिया साफ केला. प्रत्येक व्यक्ती त्याच्यामधला हा अतिशय डेडिकेटेड वर्क करत होता. असं कुठेही फॉर्मॅलिटी त्याच्यामध्ये नाही आहे. आणि एक प्रतिष्ठान किंवा एक संघटन किती महत्त्वाचं आहे, एक चांगला मोठा संदेश याच्यातनं आणि एक शिकवण आम्हाला याच्यामधनं मिळालेली आहे. संत गाडगे महाराज आहेत की त्यांनीसुद्धा आपल्याला एक स्वच्छतेचा, मग ते तुमच्यावालं वैचारिक स्वच्छता असेल, तुमच्या परिसराची स्वच्छता असेल, मनाची स्वच्छता असेल, यासाठी ज्या पद्धतीने काम संत गाडगे महाराजांनी केलेलं आहे तेच काम हे प्रतिष्ठान या ठिकाणी करतं आहे आणि खूप चांगला मेसेज या निमित्ताने या प्रतिष्ठानने दिलेला आहे.